छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील बाभूळ गावातल्या एका शेतातली ही परिस्थिती आपण बघू शकताय की इथलं मक्याचं पीक जे आहे ते पूर्णपणे वाहून गेलंय, उद्ध्वस्त झालंय। अगदी या शेतामध्ये शेतकऱ्याचं 100% नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। मक्याचं एक सुद्धा धाट या ठिकाणी उभं नाहीये, सगळीकडून या शेत पाण्यात वाहिल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। हा सगळा परिसर ढेकू नदीच्या आसपासचा परिसर येतो आणि ढेकू नदीला एक मिळणारा जो नाला आहे त्या नाल्याचं पाणी या शेतामधून वाहिलं। संपूर्ण नाल्याचं पाणीच्या शेतामधून सातत्याने वाहत होतं। साधारणपणे 2 दिवस या शेतातून हे पाणी वाहत होतं, त्यामुळे हे सगळं जे मक्याचं पीक आहे ते पूर्णपणे आडवं झालेलं आहे। त्यामुळे या शेतकऱ्याचं पूर्णतः नुकसान झालंय। फक्त हे मक्याचं पीकच आडवं झालेलं नाही तर आपण काही मक्याची कणस या ठिकाणी पाहणार आहोत। त्या कणसांचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय, म्हणजे जेणेकरून किमान हे पीक पाण्यातून वाहिल्यानंतर हे मक्याची कणस आहेत ते काढून विकता तरी आली असती, मात्र ती सुद्धा परिस्थिती या ठिकाणी राहिलेली नाही। हे सगळे जो मका आहे, मक्याचे जे दाणे आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आपण ही अशी परिस्थिती बघू शकता आणि ही एकाच झाडाची अवस्था नाही तर ही दुसरं सुद्धा आपण इथले कणीस बघू शकता, त्या सुद्धा कणसाची हीच परिस्थिती आहे। त्यामुळे इथं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही अशी परिस्थिती या शेतामध्ये उद्भवल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही शेतकरी इथं आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की तुमचंच वावर आहे का हे? किती एकर? ये 6 एकर आहे। बरं, काय लावलं होतं, काय पेरलं? कापूस आहे, मक्का आहे। बरं, किती नुकसान झालं? जवळपास 6 एकरचं नुकसान आहे। कसं पाणी किती वेळ वाहत होतं शेतातून? पाणी जवळपास 24 तास होतं। बरं, कंटिन्यू 24 तास होतं। अजून काही शेतकरी आहेत या ठिकाणी, काय सांगाल कशी परिस्थिती आहे? परिस्थिती भयानक होती। या ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 फूट पाणी होतं आणि कपाशी मक्का पूर्ण माती पण या ठिकाणची खरडून गेली आणि पिकं पण आमचे वाया गेले। एक वर्षभराचं आमचं फार मोठं नुकसान झालं। तर हे बोलताना माझ्या हृदयामध्ये एकदम कळवळून येत आहे आणि हे दुःख कोणाला सांगावं हे स्वतःलाच पचवावं लागत आहे। हे जर नुकसान पाहिलं तर आमचं वर्षाकाठ्याचं सर्व उत्पन्न यात लॉस झालेलं आहे। काय मागाल सरकारकडे? काय सरकारने आता काय ते आम्ही जर विचारलं काल तलाठी यांना तर त्यांनी सांगितलं की सरसकट पंचनामे आपण करणार आहोत, आम्हाला काही अजून आदेश आलेले नाही। आम्ही 2 दिवसापासून त्याचा पाठलाग करतोय। इकडे शेतात यावं तर जीव लागत नाही, घरी गेलं तर मन टेकत नाही। काय करणार या परिस्थिती भीषण आहे, मनस्थिती सुद्धा विषण्ण होण्याचा हा कालावधी आहे। त्यामुळे सरकारने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना तातडीने न्याय देणं गरजेचं आहे। कॅमेरामन अमित सिगवंतसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।